हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला तर सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक वगैरे केला आणि तयार होऊन निघालेली आहे गावी जाण्यासाठी. आणि तुम्ही अगोदरचा जो व्हिडिओ बघितलाच आहे, तर पसारा पूर्ण मी सकाळी रात्रीच बांधून ठेवलेला होता. आणि सकाळी लवकर ट्रेन आली आणि बसलो ट्रेनमध्ये. आणि हे बघा बासरची नदी, पाणी पण भरपूर असं आहे नदीला. मस्त असं ब्रिजवरून जात होती गाडी आणि व्ह्यू पण बघा किती सुंदर दिसत आहे, एकदम ग्रीनरी, खूप छान वाटत होतं. तर चला आता, तर छान असा व्ह्यू दिसत होता. आणि येऊन पोहोचले आम्ही नांदेडला, कारण सकाळीच मी 6च्या गाडीला बसलेली होते. तर 1 वाजता आम्ही पोहोचलो नांदेडला. तर इथे वाट बघत होते, माझे वडील येणार होते मला घेण्यासाठी. तर मग नंतर वडील पण आले आणि ऑटो वगैरे केला आणि मी माझ्या घरी निघाले. आणि जाऊबाई तिच्या घरी गेली, कारण आमच्या घरी माहेर हे नांदेडच आहे. तर होती आणि मी आलेलो होतो आणि पसारा वगैरे ऑटोमध्ये टाकला आणि घरी निघालेले आहोत आता. चला तर आता जाऊन मस्त आराम पण करणार. पण ऊन भरपूर होतं नांदेडला, भरपूर असं ऊन आहे. तर तुमच्या इकडं कसं आहे तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला आता पोहोचले घरी, खूप उशीर झालेला आहे. तर वाजलेला आहे 1:15. चला आता फ्रेशअप होते. चला तर आता मस्त फ्रेश झाले, अंघोळ झाली आणि आता लागलेली आहे आता जेवण करायचं आहे की नाही सानू? काय देते खायला? चिची केली? हा जा घेऊन ये मग. चल आणते की पप्पा आणणार होतं. ठीक आहे, बरं आणली आणते ती. ठीक आहे. भाजी ठीक आहे. मी कोण आहे? आत्तू आहे. ठीक आहे, चल जेवूया आता आपण. लय भूक लागली मला. जा मम्मीला जेवण आण मला. तर भरपूर असं ऊन आहे, खूप गरमी होत आहे. चला फ्रेशअप झाली छान, आता लागलेली आहे भूक. आता जेवण करून घेते. जेवण करून घेतो आम्ही. तर आता उठलेली आहे मी, कारण सकाळी लवकर 4ला उठले होते मी येण्यासाठी. तर झोपच झाली नाही. आल्याच्या नंतर जेवण वगैरे केलं आणि मस्त झोप घेतली. तर आज आहे मस्त असा बिर्याणीचा बेत, तर त्याचंच काम चालू आहे. हे बघा इथं आणलेलं आहे पुदिना आणि कोथिंबीर, तेच आता मी निवडत आहे. तर मस्त आज मटन बिर्याणी, आणि ते पण कशी बनवणार आहे दाखवते तुम्हाला. चला आता हे पूर्ण कोथिंबीर वगैरे निवडून घेते आणि लसण पण काढायचं आहे. आणि इथं भाजी बसलेली आहे टरबूज खात, आणि इकडे आलेली आहे सानू. हाय शानू. तर आता झालेली आहे बिर्याणीची तयारी आणि देत आहे मी फोडणी. तर हे आहे किचन, तर इथेच फोडणी देणार आहे आता. आणि मटण पण शिजत घातलेलं आहे. चला तर आजचा बेत बिर्याणीचा. हे मी पातेलं ठेवलेलं आहे. आता आपण घालूया तेल. तर इथे तेल घातलेलं आहे. बिर्याणीसाठी काय काय लागणार आहे तेही सांगते. इथे कांदे घेतलेत कापून, टोमॅटो घेतलेत, मिरची, कोथिंबीर, पुदिना स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे. आपल्याला लागणार आहे गरम मसाला, आणि लागणार आहे आलं लसूणची पेस्ट आहे, एकदम ताजी आत्ताच बनवलेली आहे. चला तर आता फोडणी देऊया. तर इथे तेल होत आहे गरम, आणि इथे मटण पण मस्त आपलं शिजत आहे. तर मटणाची तहारी बिर्याणी बनवत आहे मी. तेच आता घालते. सरक बेटा.
तर इथे घातलेला आहे कांदा आणि इथे माझ्या भाच्या मला काम करू लागत आहेत. काय बनवायला बाई आपण? बिर्याणी. बिर्याणी. कोणती? मटन बिर्याणी. मटन बिर्याणी. चला, तर आता आपल्याला कांदा छान तेलामध्ये गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे ना. इथे आता मी मिरच्या पण घातलेल्या आहेत हिरव्या, तेही व्यवस्थित फ्राय करून घेऊया तेलामध्ये. शानूला बिर्याणी नाही द्यायची है ना शानू? आवडते? हा, नाही तू खात नाहीस की ग? खरं? कसं खाती? दही काय करायलीस तू? बिर्याणी शिकायली? हो खरं? बर. तर इथे आहे होत आपला कांदा आणि मिरच्या पण फ्राय होत आहे. किती होत आहे, एकदम घाम असा आलेला आहे मला. बापरे, भरपूर भरपूर गरमी आहे, कारण पत्राची घर आहेत ना, त्याच्यामुळे जास्तीच गरम होत आहे. बिर्याणी खायची? बरं ठीक आहे, आपण झालं की खाऊया बिर्याणी. ठीक आहे, ओके. तर बिर्याणीसाठी वाट बघत आहेत मुले, झाली की नाही झाली की नाही म्हणून माझ्यासोबतच उभे आहेत. तर चला दाखवते आणखी पुढची प्रोसेस. कांदा आणि मिरची छान फ्राय झालेली आहे. आता आलं लसणाची पेस्ट घातली. आता हे छान तेलामध्ये परतून घेऊया. इथे आले लसण पण छान फ्राय झालेला आहे. आता घातलेले आहे टोमॅटो. आता त्यालाही आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. तर इथे टोमॅटो पण छान नरम झालेत. आता घालूया आपण पुदिना आणि कोथिंबीर. परतून घेऊया. आणि कोथिंबीर घातले. आता आपण इथे बिर्याणी मसाला 1 पॅकेट घालूया. तर इथे मी सुहानाचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि परत याला हलवून घेऊया व्यवस्थित. मी आता याच्यामध्ये शाही मसाला पण घातलेला आहे 1 चमचा, हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट घातलेला आहे 1.5 चमचा. तर ते मस्त परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि तळाशी लागते म्हणून मी थोडंसं पाणी घालते आणि परत याला व्यवस्थित आपण हलवून घेऊया. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. आणि बघा माझ्या भाच्या कशा यो उभं राहिलेत बिर्याणी की व्हायली म्हणून, है ना शेजल? शेजल बोलणं झाली. जाऊ दे. बघा एकदम मस्त आता झालेला आहे. तर मसाला इथे छान आपला भाजलाय बघा. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया दही. तर इथे मी अर्धा लिटर घातलेला आहे दही. हेही छान परतून घेऊया व्यवस्थित. दही पण टाकून छान मिक्स केलं आणि इथे चवीपुरतं मी 2 चम्मच मीठ पण घातलेलं आहे, कारण आपण शिजताना मटणामध्ये पण घातलं होतं. आणि पाणी टाकल्याच्या नंतर बघूया कमी पडतं मीठ तर मग परत टाकूया. आणि इथे तांदूळ पण मी भिजत घातलेले आहेत. मी टाकून घेते भाजीमध्ये.
तर इथे मटण टाकून मी छान याला एक 10 मिनटं या मसाल्यामध्ये व्यवस्थित शिजवून घेणार आहे, म्हणजे आपल्या पिसांना पण छान मसाला लागला जाईल. पण हे पाणी मी धुवून घेतलेलं आहे, काढले. आता आपल्याला घालायचे आहेत तांदूळ याच्यामध्ये. इथे मी तांदूळ घालून घेतले आणि आपल्याला घालायचं आहे पाणी. तांदूळ शिजण्यासाठी लागेल तेवढेच घालायचे आहे, कारण फुलत घातले होते ना, 20 ते 25 मिनटं मी फुलत घातले होते तांदूळ, तर आपली भात पण लवकर शिजले जाईल. चला, भाऊ आलेला आहे आता आणि मस्त आणली आहे कुल्फी. तर बिर्याणी बनवत मस्त अशी आम्ही कुल्फी एन्जॉय करतो. तर इथे पाणी पण घातले. चला आता प्लेट ठेवून देते आणि कुल्फी एन्जॉय. हे बघा, अहो काय खायली परू? कुल्फी. येस, खा. तर बिर्याणीला झालेली आहे फोडणी. आता कुल्फी एन्जॉय करत आहे. गॅसवर मंद करून ठेवलेला आहे, कमी गॅसवरती एकदम, आणि मस्त अशी आपली झालेली आहे बिर्याणी. इथं होत आलेली आहे बघा. तर आता याच्यावरती छान प्लेट खाली मी तवा ठेवलेला आहे आणि वरती वजन ठेवून मस्त दम देऊन घेते आता. चांगले. तर बघा, इथे झालेली आहे आमची बिर्याणी. चला तर आम्ही बसलेलो आहोत जेवायला आता सगळेजण. इथे कांदा होत आहे कापत तयार. बिर्याणी पण मस्त झालेली आहे. जेवण तर वाढलेलं आहे. चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया, बाय.